खूप मोठा आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली। शासन, प्रशासन व जनता या सर्व घटकांनी जलबचतीसाठी दुष्काळाच्या काळात मोठे प्रयत्न केले आहेत। त्याला निसर्गही साथ देत आहे। आपल्याला वान धरणासह जिल्ह्यातील सर्व प्रकल्प पाण्याने भरल्याचा मोठा आनंद होत असल्याचेही त्या म्हणाल्या। तालुका प्रशासनाचे कौतुक करताना मंत्री महोदय म्हणाले की तालुका प्रशासन हे काळजीवाहू प्रशासन असून अतिशय मेहनतीने वान धरणातील गाळ काढण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले असल्याने या प्रकल्पातील साठून राहणाऱ्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली असल्याने त्याचा दीर्घकाळ जनतेला फायदाच होईल असे म्हणाले। यावेळी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार विद्याचरण कडवकर, गट विकास अधिकारी संजय केंद्रे यांच्यासह वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन, जुगलकिशोर लोहिया, डॉक्टर सौ शालिनी कराड, शिवाजीराव गुट्टे, नामदेवराव आगाव यांची मोठी उपस्थिती होती। मला आनंद झाला। जलयुक्त शिवार ही योजना यशस्वी होणार याचा पूर्ण आत्मविश्वास होता आणि महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि अमरावती डिव्हिजनमध्ये सगळ्यात जास्त कामं आम्ही केले, कारण ते सगळ्यात अनुशेष तिथं होता, सगळ्यात कमी पाणी तिथे होतं आणि बाकी ठिकाणी पाऊस पडला पण मराठवाड्यात पाऊस हवा तेवढा नाही पडल्यावर मी खूप चिंतेत होते, कारण महाराष्ट्रात सगळ्याला पाणी दिल्यानंतर शेवटी घरी जर पाणी नाही मिळालं तर मग तेवढा आनंद म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये साजरा करता येत नव्हता। पण आज मी मनापासून आनंदी आहे। माझ्या परळीचं जे पाणी पुरवठा करतं ते वाण धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि इथे 3 लाख ब्रास गाळ आम्ही काढल्यामुळे इथे पाण्याची जी साठवण आहे ती पण वाढली। जर आम्ही हे गाळ काढला नसता तर एक धरण आधीच ओव्हरफ्लो झालं असतं, पाणी धोधो पडलं असतं आणि वाया गेलं असतं, वाहून गेलं असतं। पण आज ते जागोजागी थांबले, जागोजागी बंधारे भरले, जागोजागी तलाव भरलेले आहेत। आज मी हेलिकॉप्टरमधनं येत असताना मराठवाड्यात शिरल्यानंतर जे चित्र मला दिसलं ते इतकं समाधानकारक होतं की नेहमी ओसाड आणि असं आम्हाला कोरडं दिसणार। आज प्रत्येक शेततळ्याला पाणी होतं, विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत। काही लोकांचे फोन आले कार्यकर्त्यांचे की आमच्या विहिरीतून आम्ही तांब्याने पाणी घेतोय। मला आज आनंद झालाय, आज समाधान झालंय आणि याच्यासाठी सत्तेमध्ये आम्ही नसताना ज्या गोष्टींवर टीका करत होतो त्या गोष्टी आम्ही सत्तेत आल्यावर अतिशय किरकोळ खर्चामध्ये राज्याला कसं पाणी देता येईल याचं एक अतिशय चांगलं उदाहरण जलयुक्त शिवार आहे आणि नदी पुनर्जीवनामुळे आणि जलयुक्त शिवारामुळे महाराष्ट्राचं चित्र ग्रामीण भागाचं आणि शेतकऱ्याचं बदललेलं आहे। मला त्याचा खूप खूप आनंद वाटतो। हो, त्याच्यामुळे जो पाऊस पडला जोराचा ते पाणी गावात न घुसता ते नदीमध्ये थांबलं, मुरलं आणि त्याचा परिणाम विहिरीला आणि याला पाणी आलं। प्रशासन सुद्धा तुम्हाला खूप मोठी हो, प्रशासन पण फार उत्साहात काम करते, कारण अधिकाऱ्यांबरोबर त्यांना सामावून घेऊन ही योजना ही त्यांची सुद्धा आहे आणि ही योजना शासनाची, प्रशासनाची, लोकांची आहे। सर्वात महत्त्वाची ही योजना लोकांची आहे। लोकांनी जो सहभाग घेतला त्याचं पण प्रचंड कौतुक आहे। प्रशासनाचंही प्रचंड सहकार्य झालं। मला वाटतं की जलसंधारण आणि ग्रामविकासने मुख्यतः ही योजना जलसंपदानी, कृषीनी या सगळ्यांनी कन्व्हर्जन्सने राबवली। या सगळ्या प्रशासनाने पण खूप सुंदर काम केलेलं आहे। असं गेल्या अनेक वर्षात घडलंय की शासन, प्रशासन आणि जनता, शासन, प्रशासन आणि जनता हे गेल्या अनेक वर्षात एकत्र येऊन काम केलंय। शासनानं, प्रशासनानं आणि जनतेनं असं गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच एकत्र येऊन काम केलंय, त्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया? शासनाचा अंकुश, प्रशासनाचा अंमल आणि जनतेचा सहभाग हे फार आवश्यक आहे। त्याच्यामुळे नुसतं शासनाने वरून योजना हवेमध्ये सोडल्या आणि त्या लोकांपर्यंत नाही पोहोचल्या तर त्याला उपयोग नाही। त्यामुळे प्रशासनावर अंकुश ठेवणं, प्रशासनासोबत काम करणं आणि त्यांच्याकडनं काम करवून घेणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि जनतेचा सहभाग फार महत्त्वाचा आहे। जनतेला जोपर्यंत वाटत नाही ही योजना माझी आहे, शासनाचा पैसा हा माझा पैसा आहे आणि माझ्या पैशात नाही योजना होते, तोपर्यंत मला वाटतं योजना यशस्वी होऊ शकत नाही। हे आयडियल उदाहरण आहे आणि मला आज समाधान आहे की जी म्हणजे ऑलमोस्ट 1.25 वर्ष ह्या योजनेमध्ये मला काम करता आलं त्याचं मला समाधान आहे आणि ते यशस्वी। परळी तालुक्यात मागील आठवडाभरात झालेल्या पावसामुळे सर्व जलाशये तुडुंब भरली होती। वाहत्या पाण्यात पोहण्यास गेलेल्या अनेकांचा पाण्यात वाहून मृत्यू झाला होता। राज्याच्या ग्रामविकास मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी या कुटुंबियांना शासनाच्या वतीने मदत देऊन त्यांचे सांत्वन केले आहे। यामध्ये कनेरवाडी येथील आकाश दादाराव रोडे, भीमनगर येथील आकाश गौतम आदोडे, करेवाडीच्या घाटपाडी तांडा येथील महादेव रामलिंग चव्हाण यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखाची मदत केली, तर मोहा येथील घर वाहून गेलेल्या हनुमंत कोकाटे यांनाही आर्थिक मदत दिली आहे। यावेळी
उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार कडवकर, जुगलकिशोर लोहिया, अशोक जैन, विकासराव डुबे, दत्ताप्पा एटके, वैजनाथ जगतकर, भास्कर नाना रोडे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.